लोकसभेमध्ये अंबादास दानवे यांच्यामुळे माझा पराभव झाला असा आरोप खैरेंनी केलेला आहे। भुमरे अंबादास दानवे यांच्यामध्ये कोटींची डील झाल्याचा आरोप सुद्धा खैरेंनी केलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आता अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आलेला आहे। या आधी सुद्धा चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये आपल्याला टीका टिप्पण्या आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत होते आणि आता चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केलेला आहे। चंद्रकांत खैरे यांनी नाव न घेता अंबादास दानवेंवर आरोप केलेला आहे। ठाकरेंना दानवेंवर कारवाई करावीच लागेल असं सुद्धा खैरेंनी म्हटलेलं आहे। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामधला वाद आता विकोपाला गेलाय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी चंद्रकांत खैरे यांच्याशी बातचीत केलेली आहे, पाहूयात। उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत राहणार मी। अवघं आयुष्य तुम्ही या पक्षात घालवलं आणि आता हे सहन करावं लागतं। आणि तुम्हाला सांगतो, मी अवघं आयुष्य मी घातलं। मी पक्ष संघटना मोठी केली, वाढवली, पैसा खर्च केला, सगळं काही मी केलं, सगळं केलं मी ते। आणि इतकं करून सुद्धा जर माझे हे आजचा कालचे लोक आलेलं मला जर शिकवत असतील तर मला ते मान्य नाही। मग मी माझं दाखवून देणार काय ते। पण काय कारण असावं तुम्हाला डावलण्याचं? त्यांना मोठं व्हायचं, त्यांना मोठं व्हायचं म्हणून ते कधी बसून 19ला पण त्यांनी पाडलं, मी पडलो म्हणजे मग त्याला असं वाटलं की आता मी मोठं होईल, नाही झाला एखादं पद मिळालं, झालं तिकडे झालं। आता ह्यावेळेस तर ओपनली म्हणजे लोकसभेचा पराभवासाठी जबाबदार आहेत तेच जबाबदार आहे। तोंडावर बोलवलं मी सांगितलं पण होतं। भुमरेकडनं कशी ऍडजस्टमेंट झाली, किती कोटीची झाली, मग इतकं पक्षविरोधी काम करूनही त्यांना मात्र प्रमोशनवर प्रमोशन मिळत चाललंय। मला नाही वाटत विरोधी पक्ष नेते आहेत राज्याचे, नाही असू द्या, काय करतात। तो वडट्टीवरती किती बोलतो, कसा बोलतो, भास्कर जाधव किती बोलतात, हे काय बोलतात हे नाही कोणाची तरी एका तरी मुख्यमंत्र्यांचे किंवा बाकीच्या माजी मुख्यमंत्र्यांचं किंवा कोणाचं काही बोलले का? काही आमदार जे फुटले त्यांच्याबद्दल काल ते बोललाय का? कधीच बोलत नाही तो। तर का बोलत नाही? ऍडजस्टमेंट तुम्ही म्हणताय असेल तसंच, असं काहीतरी। आम्हा सर्व शिवसैनिकांना, खालच्या शिवसैनिकांना असं वाटतं ते ऍडजस्टमेंट करतो। मी तर तोंडावर बोलतो, आता काय व्हायचं होते मला काढणार तर नाहीच उद्धव साहेब, कारण मी कडवळ शिवसैनिक बाळासाहेबांचा आहे। मी जे बोलतो ते खरं बोलतो आणि मी सांगितलं मी मरेपर्यंत ते उद्धव साहेबांच्या बरोबर राहणार। आता इतकं असताना सुद्धा जर समजा ह्या माणसाचं ऐकायचं म्हणजे कशा करता ऐकायचं? बरं मला एक सांगा, मग या सगळ्याबाबत तुम्ही उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली आहे कधी? मागे एक दोन केली आहे त्यांनी, मला सांगितलं पण ठीक आहे मी करतो व्यवस्था, असं अजून केलं नाही त्यांनी। पण आता करतील ते, काही ना काहीतरी करतील। जर पक्ष टिकवायचाच असेल तर हे जर असं चाललं संभाजीनगर मराठवाडा बालेकिल्ला तर काही ना काहीतरी ते निर्णय घेतीलच ना। करावं तर लागेलच ना, करावंच लागेल, कारण तुमच्यासारख्या कदाचित तुम्ही एकटेच ज्येष्ठ उरले असावे आता पक्षात, मग इथे मराठवाड्यात तरी काय करणार आता? म्हणजे मला दुःख होतं, डोळ्यात पाणी येतं, काय सांगा। अशा पद्धतीने जर समजा ही जर अशी अवस्था ह्या लोकांनी केली असेल तर या लोकांना आम्ही काय सोडणार आहे का? कारण मी लाठ्या काठ्या खाल्ल्या, लॉकअपमध्ये गेलो, जेलमध्ये गेलो, सगळं काही त्या ठिकाणी केलं, गावागावात जाऊन शिवसेना शाखा स्थापन केल्या, सगळं केलं, इतकं केलं। आणि आज हे माणसं त्या ठिकाणी येऊन आयत्या पिठावर रेघोटे मारायला लागले आणि परत मोठे झाले आणि परत पाहायला पाहिजे ना, त्यांनी समजायला पाहिजे इतकं तू बाबा कमावतो किंवा काही असेल तर मग पक्षाला लाव ना। मग पक्षाला काहीच लावत नाही, मला नाही वाटत। पण साहेब तुम्ही म्हणताय की तुम्ही आधी तक्रार केली होती आणि त्यांच्या आईला सांगा असं सांगितलं होतं, तुम्हाला एकत्र येण्याचा सल्लाही दिला होता निवडणुका आधी, मात्र निवडणुकीतही पाणीपत झालं सगळं तुमचं। नाही पाणीपत झालं ना, एक खासदार पडले, हे खासदार पडले म्हणजे पाडलं, त्याच्यानंतर मग आमदार सगळे एक पण नाही आले, मला न विचारता तिकीटं दिले, मला न चर्चा करता तिकीटं दिले। काहीतरी आपण पक्ष असतो, संघटना, कसं काय बाबा हा माणूस जर आपल्याला निवडून येत असेल तर गेले सगळे तिने भाजपमधून आले, भाजपचे तिन्ही गेले। कुठंतरी मातोश्रीचंही चुकतंय या सगळ्याबाबत, तुम्ही सांगूनही दखल घेत नाही। तुम्ही टीका करू नका असं आमचं म्हणणं नाही। मी मातोश्रीच्या बाबतीत कधीच बोलणार नाही, मातोश्री माझं दैवत आहे। दखल तर घ्यायला नाही, ते दखल घेतील, उद्धव साहेबांनी दखल घेतलेली आहे आणि ते वेळ आल्यावर ते बरोबर ते दाखवतील हिसका त्यांचा। परंतु मातोश्रीचा नाही, मातोश्री आमचं दैवत आहे, उद्धवसाहेब आमचे म्हणजे नेते आहेत आणि माननीय बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहे। तुम्ही नव्यानं तुमचं गाऱ्हाणं मांडणार आहे त्यांच्या पुढे आता उद्धव साहेबांपुढे? बिलकुल मांडणार मी। म्हणजे तुम्हाला सांगतो की परवा दिवशी नाशिकला मेळावा आहे, त्या मेळाव्याच्या आधी किंवा नंतर किंवा उद्या ज्यावेळेस आमची नेत्यांची बैठक असते त्या बैठकीमध्ये म्हणजे आम्ही चर्चा करू।
बरं मला एक सांगा की आता हे सगळं असं झालं, पक्षाचं पाणीपत झालं, तुम्ही म्हणताय की गद्दारांनी पक्ष फोडला, गद्दारांनी पक्ष फोडला, म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यावर टीका करतात. मग ही असली लोक पक्षात राहून काय होतं? काहीच नाही. आता तुम्हाला सांगतो की आता कुठेतरी म्हणजे माननीय उद्धवजींनी खूप अभ्यास केला, माननीय आदित्य साहेबांनी अभ्यास केला, ते निश्चितच त्या ठिकाणी कारवाई करतील असं मला पूर्णपणे खात्री आहे. अच्छा, म्हणजे अंबादास दानवेवर कारवाई व्हायला मी म्हणत नाही कोणावर. नाही, पण त्याला एवढं माहित असेल. तुम्ही त्याला ज्येष्ठ माहित आहात, तुमचा अभ्यास आहे म्हणून विचारतोय. ते माझा जर चुकले अभ्यास मी ते स्वतः बोलतो ना, पहिली कारवाई त्याच्यावरच झाली पाहिजे, पण आता 3-4 महिने राहिले ना. अच्छा, हा, मग म्हणून काय ते कारवाई. अशी एक चर्चा होती मध्यंतरी की ते 3-4 महिने उपभोग घेणार पदाचा, नंतर निघून जाणार कुठे. ते तर केव्हाच चाललं, बातम्या किती येतात रोज. म्हणून एकाही मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत, माजी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत, मंत्र्यांच्या बाबतीत किंवा नगर जे फुटून गेले आमदार त्यांच्याबद्दल काही बोलतात का? ते नाही बोलत. चलो ठीक आहे, जय महाराष्ट्र. हे होते चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी त्यांची सगळी खदखद या ठिकाणी बोलून दाखवली. अंबादास दानवे यांच्यामुळं पक्षाचं नुकसान झालं असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची पक्षाकडे गरज आहे असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. बघूया या सगळ्या तक्रारीचा आता उद्धव ठाकरे कसं लक्ष देतात आणि काय नक्की कारवाई करतात याकडे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.